युद्धाच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं जर कदाचित युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर तुम्ही काय करणार अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश जे आहेत ते राज्यातल्या खरं तर सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेले आहेत। मात्र विशेषतः पुण्यातल्या काही भागांमध्ये ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी असती त्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा उद्या मॉक ड्रिल जे आहे ते घेण्यात येणार आहे। आपण पाहतोय की पुणे स्टेशनमध्ये हा सगळा गर्दीचा परिसर आहे, कारण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाणारे खरं तर आपण पाहतोय की नागरिक जे आहेत ते खरं तर पुणे रेल्वे स्टेशनवरून जात असतात आणि त्यासाठी आपण पाहतोय की मॉक ड्रिलची तयारी जी आहे ती केली जाते। सुरक्षा रक्षक जे आहे ते सध्या पुणे रेल्वे स्थानकामध्ये लावायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उद्या खरं तर मॉक ड्रिल जो आहे तो घेतला जातोय। त्यामुळे सुरक्षा रक्षक असतील किंवा संपूर्ण या परिसरामध्ये जी केली जाणारी मॉक ड्रिल असेल त्याची तयारी जी आहे ती गोपनीय पद्धतीने ठेवली जाते। मात्र पुण्यातला हा खरं तर गजबजलेला परिसर आहे की ज्या परिसरामधून राज्याच्या आणि देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जाणारे प्रवासी जे आहे ते पुणे रेल्वे स्थानकामधून प्रवास करत असतात आणि त्यासाठी आपण पाहतोय की उद्या मॉक ड्रिलच्या यादीमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश जो आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे आणि गर्दीच्या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र अत्यंत गोपनीय पद्धतीनं उद्या खरं तर युद्धाच्या दृष्टीनं मॉक ड्रिल जे आहे ते घेतलं जातं आणि पुण्यातल्या विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।